हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 45. सूक्ष्म विषयत्वं च अलिंग पर्यवसानम. चित्ताला दिले जाणारे अत्युच्च असे सूक्ष्म विषय सूक्ष्मातिसूक्ष्म अशा अदृश्य अरूपापर्यंत असतात. सूत्र क्रमांक 44 मध्ये आपण पाहिले की तर्कामधून सवितर्क आणि निर्वितर्क समापत्ती यामधून प्रगती होत होत सविचार आणि निर्विचार समापत्ती लाभते. म्हणजेच सगुण जड विषयातून निर्गुण सूक्ष्म विषयात समापत्ती लाभते. चित्त सूक्ष्म विचारात तदाकार होते. या सूत्रात सांगितलेलं आहे की निर्विचाराची प्रगती अलिंगापर्यंत जाते. निर्विचाराची प्रगती अलिंगापर्यंत जाते. साधक समापत्ती साधनेच्या शिखरावर जाऊन पोचतो. लिंगभेद असा शब्द आपण वापरतो. लिंग म्हणजे वस्तूचं अस्तित्व दाखवण्यासाठी वापरायची खूण. दोन वस्तूंमध्ये वरवर जरी साधर्म्य असले तरी त्यातील सूक्ष्म भेद लिंग भेदामुळे आकलन होतो. येथे अलिंग शब्द वापरलेला आहे. वस्तू दाखवायला ओळखायला खूणच नाही, म्हणजेच अरूप अवस्था. याचा अर्थ निर्विचार समापत्ती साधकाला त्या अरूप आत्म्यापर्यंत नेऊन पोचवते. एक क्षण असा येतो की आपल्यातील ऊर्जेची परिसीमा होते. ती आपल्याला विदेही अवस्थेत अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवते. आपल्याला देहाचे भान राहत नाही. वजनरहित अवस्थेत आपण प्रवेश करतो. यामुळे सारे विश्व पार करून आपण विश्वापलीकडे निघून जातो. तेथेच समाधिस्थ होतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 46. ता एव सबीजः समाधीः. या सबीज समाधी आहेत. सवितर्क निर्वितर्क सविचार निर्विचार हे समाधी प्रकार सबीज समाधी आहेत. हे समजण्यासाठी ओंकाराचे उदाहरण पाहू. इंद्रियांच्या निरोधासाठी आपण ओंकार मोठमोठ्यांदा म्हणतो. तर्काने ओंकार डोळ्यासमोर आणतो. ही झाली सवितर्क समाधी. यानंतर इंद्रिय निरोध झाल्यामुळे ओंकार मनात म्हणून चालतो. त्याने एकाग्र होऊ शकतो. ही झाली निर्वितर्क समाधी. कारण ओम डोळ्यासमोर आपोआप तर्काशिवाय येऊ लागतो. यानंतर हळूहळू ओम आपल्या चित्तात स्फुरू लागतो. नुसत्या विचाराने आपण ओंकारात तदाकार होतो. ही झाली सविचार समाधी. यानंतर आपण ओंकार जगू लागतो. विचार करण्याची आवश्यकता उरत नाही, कारण ओम आणि चित्त एकरूप होतं. आपली शून्यावस्था झालेली असते. आपण ओममध्ये विलीन होतो. येथे निर्विकार समाधी प्राप्त होते. परंतु हे सर्व बाह्य विषयांसाठी असतं. बाह्य विषयांमधून आपण अंतर्गृहात प्रवेश करत असतो. अजून मीपणा शिल्लक असतो, म्हणजेच बीज शिल्लक असते. यालाच सबीज समाधी म्हणतात. हे बीज शुद्ध आहे. भोग संपले आहेत तरीसुद्धा हे बीज जन्म मरणाचे फेरे चालू ठेवी. सायुज्य मुक्त म्हणून जन्म होईल. पुढचं सूत्र क्रमांक 47. निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसादः. निर्विचार समाधीमध्ये परिपूर्णता प्राप्त झाल्यावर आध्यात्मिक प्रसाद मिळतो. विशारद म्हणजे पारंगत, तरबेज, निपुण. निर्विचार समाधीत साधक पारंगत झाल्यावर त्यावर आध्यात्मिक प्रसाद मिळतो. त्याला या जगाचं मिथ्या रूप शून्यवत भासतं. ते एकमेव सत्य परमसत्य तेवढंच त्याला दिसतं. याला निर्विचार समाधीत विशारद झालेला साधक असं योगाधिराज पातंजली म्हणतात. अशा विशारद साधकाचे भोग संपतात. सायुज्य मुक्त म्हणून त्याचे जन्ममरणाचे फेरे सुरू होतात.
त्याला पुढील प्रवासाला प्रवेश मिळतो. पूर्ण मुक्तीकडे त्याची वाटचाल सुरू होते. साधकाची योगेश्वर समर्पण हीच एकमेव इच्छा असते. हा त्या योगेश्वराचा विशेष कृपा प्रसाद असतो. हरिओम.